स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग आर्किटेक्ट रसिका शेठ, ज्या बेसिकली स्वतः आर्किटेक्ट पण आहेत. मास्टर आर्किटेक्ट खरं तर मी म्हणायला पाहिजे होतं, कारण त्यांनी मास्टर सुद्धा कंप्लीट केलेलं आहे आणि आता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ते काम करतात. त्याच्यामध्ये काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आहेत, काही कमर्शियल आहेत, काही हॉस्पिटल हॉटेल्स वाले आहेत प्रोजेक्ट. सो अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्या काम करतात. त्यामुळे आजपर्यंत त्यांचा प्रवास कसा होता, एकंदर या फील्डमध्ये आलेले त्यांना एक्सपिरियन्स कसे होते आणि भविष्यात त्यांची वाटचाल कशी असणार आहे, कारण आताच त्यांनी करिअरला खरं सुरुवात केली आहे. तो ही फर्स्ट फेज आहे, अजून खूप मोठा टप्पा गाठायचा आहे. त्यामुळे पुढे हे कशी असणार आहे या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यामुळे आपण थेट गप्पांना सुरुवात करूया. पण पहिला प्रश्न असा आहे की केजी टू पीजी तुमचा कसा होता जर्नी, म्हणजे स्कूल कुठलं होतं, मग कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं आर्किटेक्ट या फील्डमध्ये येण्यामागचं इन्स्पिरेशन मोटिवेशन कोण आहे? म्हणजे असं कोणीतरी पुश केलं म्हणून आलं, फ्रेंड्स गेले म्हणून आले का, काय होतं त्याच्या मागचं सिक्रेट की असं वाटलं की मी पण आर्किटेक्ट बनेन? काय सांगा? ओके, सो आय स्टार्ट विथ के माझं जे शिक्षण आहे ते इथे जळगावमध्ये झालेलं. मी ओरियन इंग्लिश मीडियम स्कूलहून पास आउट झाली. मग MJ कॉलेजहून मी 11-12 सायन्सने क्लिअर केलं. त्याच्यानंतर मग असं होतं की डॉक्टर बनायचं की आर्किटेक्चरमध्ये जायचं. तर म्हणजे माझं 10th पासून माझं ओरिएंटेशन वॉज टुवर्ड्स की नाही, मला आर्किटेक्ट बनायचं आहे. द रिझन वॉज की माझे पप्पा जे आहेत ते सुपरिटेंडिंग इंजिनियर होते. तर त्यांना बघून माझी बरीचशी अशी इच्छा झाली की लहानपणी लेगो ब्लॉक सोबत खेळता खेळता की मोठे होऊन आपण मोठ्या मोठ्या बिल्डिंग बनवाव्या. वा, क्या बात आहे. सो लेगो ब्लॉक हे पहिलं मोटिवेशन होतं. पण हे झालं पहिलं. पण दुसरं याचं आर्किटेक्टला एक स्वतःचं ड्रॉइंग पण चांगलं असावं लागतं, असं एक बेसिक नीड आहे. तर त्याच्याबद्दल काय होतं? ती हॉबी होती का नंतर सुरुवात केली ड्रॉइंगला? लहानपणीपासून म्हणजे माझं ड्रॉइंग एवढं म्हणजे एकदम नीट क्लिअर नव्हतं, पण जे आपले इमॅजिनेशन्स असतात त्याच्यासोबत Exactly. खेळता खेळता मग असं हळूहळू ते वाटायला लागलं. डेव्हलप व्हावं क्या बात आहे, म्हणजे क्या बात व्हायला आहे. लागलं. सो हा झाला इथपर्यंतचा प्रवास तुम्ही सांगितला तसं. त्याच्यानंतर मास्टर्स पण केलं. त्याच्या मागचा काय वेगळा पर्पज होता? मास्टर्स करण्यामागचं रिझन वॉज के अम, म- अ, म्हणजे जे आता मी बॅचलर्स पर्यंत जे पण मी शिकले की आपण बिल्डिंग्स करतो, म्हणजे रेसिडेन्शियल टायपॉलॉजी झाली, कमर्शियल झाली. मग मी जे मास्टर्स केलं दॅट वॉज इन मास्टर्स इन आर्किटेक्चरल टेक्टॉनिक्स. हा एशियातला पहिला कोर्स, म्हणजे आमची जी बॅच होती ती फर्स्ट बॅच ऑफ एशिया होती. तर आर्किटेक्चरल टेक्टॉनिक्स इज समथिंग विच इज इन बिटवीन ऑफ इंजिनिअरिंग अँड आर्किटेक्चर. तर जे आपण डिटेलिंग करतो, मटेरियल जी जर्नी असते की आपण कुठलं मटेरियल कुठे युज करावं, काय करावं, म्हणजे आपलं स्टील असतं त्याच्यासोबत काय आपण, म्हणजे जे कॉम्बिनेशन्स असतात मटेरियलचे त्याच्यासोबत आपण कसं खेळू शकतो, ते मला या कोर्सहून म्हणजे शिकायला मिळालं. क्या बात आहे. आणि तुमची पहिली बॅच आहे ही आर्किटेक्चरल टेक्टॉनिक्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो, तो एक नवीन मला पण कळलं त्या निमित्तानं. असं पण फील्ड एक नवीन येतात. सो आता या फील्डशी रिलेटेड काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न त्याच्यातून सुरुवात करायची की बेसिकली आर्किटेक्ट हा त्या इंजिनियर आणि याच्यातली एक ब्रिज करत असतो, मग तो भरत असतो. आणि तुम्ही तर आता त्याच्यात शिक्षण घेतलंय. सो तुम्ही कशी तुमचा रोल वाटतो तुम्हाला की हा अजून केला पाहिजे, किंवा कसा तुम्ही रोल तो प्ले करता बेसिकली आर्किटेक्ट असतानाचा आणि आता हे शिकल्यानंतरचा? हे शिकल्यानंतर म्हणजे बेसिकली स्टार्ट इथूनच होतं की आता समजा जे पण आमचे शेप्स काही वेगळे असले किंवा फॉर्म्स काही वेगळे असले, तर त्याच्यात आपण म्हणजे काय वेगळं टेक्नॉलॉजिकली आपण वेगळं कसं करू शकतो. म्हणजे समजा जर आता माझ्याकडे आता बरेचसे क्लायंट्स येतात की नाही, आमचं मटेरियल पण खूप कमी मध्ये म्हणजे व्हायला पाहिजे आणि एकदम बेस्ट व्हायला पाहिजे, तर त्याच्यासाठी आपण मटेरियल ऑप्टिमायझेशन कसं करू शकतो, काय करू शकतो, तर ते जास्त बघता. ठीक आहे. मग त्याच्याकडच्याच पुढच्या प्रश्नाकडे येणार आहे मी, कारण बऱ्याचदा कस्टमर किंवा क्लायंट असं म्हणत असतात की माझं बजेट थोडं कमी आहे आणि मला एकदम क्वालिटी चांगली पाहिजे, आणि आपल्याकडे तर ते फार होतं. सो अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट हे दोन्हीचं बॅलन्स आउट कसं करता मग? म्हणजे त्यातल्या काही टिप्स दिल्या जर आम्हाला, तर त्याही आम्हाला हव्या. क्वालिटी म्हणजे जे तर आपण असे प्रोडक्ट्स आपण युज करतो तर त्याच्यात तर क्वालिटी बेस्ट राहतेच राहते. आणि आम्ही आता जे म्हणजे रायनोसोरस सॉफ्टवेअर म्हणा, ग्रास हॉपर म्हणा, तर याच्यात आम्ही कोडिंग वगैरे करून जितकं मिनिमम पॉसिबल असतं ते आधीच आम्ही 3D मॉडेलिंग सगळं करून घेतो. तर त्याच्यामधून आम्हाला म्हणजे जे एक्झॅक्ट बजेट असतं, समजा आता रेविट झालं तर त्याच्यात आम्हाला सगळं व्ह्यू किंवा आमच्या हातात पूर्ण येऊन जातं, तर ते आम्हाला खूप हेल्पफुल राहतं. बरोबर, बरोबर. आणि सेम टाइमला ते क्लायंटसाठी पण हेल्पफुल राहतं, म्हणजे त्यांना पण आपल्यावर ट्रस्ट असतो आणि ट्रस्ट इज द की ऑफ
म्हणजे जे पण आपण प्रॉडक्ट युज करतो सगळं बरोबर. हे करतो ते आपण क्वालिटी पण मेंटेन करतोय आणि आपण पूर्ण ट्रान्सपरन्सी एका साईडला ठेवतोय की आपण बरोबर. कशा पद्धतीने काय युज करतोय. बरोबर. दुसरा एक पार्ट आहे की याच्यात आपण आता टेक्नॉलॉजिकल बोललो. येस. पण दुसरा पार्ट याच्यात आहे की या फील्डमध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे. येस. आणि लेबर हा त्यातला काय म्हणतो आत्मा आहे थोडक्यात, की त्याच्याशिवाय आपण काम नाही करू बरोबर शकणार. बरोबर. अशा अनस्किल्ड लेबर बरोबर काम करणं हे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा असू शकतं. काही त्याच्यातनं डेंजर सुद्धा होतं, कारण हा त्यांच्याकडे स्किल नाहीये. बरोबर. तर अशा वेळेला तुम्ही साईटवर कशी ती सगळी सिच्युएशन हँडल करता? ओके. तो म्हणजे आता फॉर एक्झाम्पल फॉर इन्स्टन्स जे आता मी एक प्रोजेक्ट केलेलं कक्कडजी म्हणून आहे त्यांचा बंगलो केलेला आम्ही इकडे. ओके. तर तिथे आम्ही आता जे आपण जीआरसी मध्ये मटेरियल सगळं युज करतो तर आम्ही त्या जागी C4X ब्लॉक्स युज केलेले तर ते आम्ही त्या प्रोफाईल मध्ये समजा आम्ही प्रिंट आउट घेऊन जाऊ साईटवर आणि त्या प्रिंट आउटच्या हिशोबाने त्यांनी मग ते C4X ब्लॉक्स कट केले तर आपण सुरुवातीला त्यांच्यासोबत उभे राहून वगैरे हे काय कसं करावं आपण सगळं ते त्यांच्याकडून एखादं करून घेतो मग नंतर ते बरोबर. म्हणजे त्यांना पण मग हेल्पफुल Helpful जाते होऊन तर जातं. ते मटेरियल पण तसं आपण युज करतो आणि त्या लेबर म्हणजे स्किल्ड लेबर Unskilled. नसले अनस्किल्ड तरी असतील ते. तरी पण आपण मग त्यांच्याकडून ते काम करून करून घेऊ घेऊ शकतो. शकतो. बरोबर आहे. त्याच्यातलाच आणखीन एक वेगळा प्रश्न आहे. आता तुम्ही बेसिकली इथल्या जळगाव मधले तुम्ही, Yes. त्यामुळे जळगावचं पण एक ट्रान्झिशन तुम्ही इतक्या वर्षातलं बघितलेलं आहे. तुमच्या Yes. स्कूलिंग पासून हो. आतापर्यंतचं. आणि तुम्ही बाहेरच्या सिटीज मध्ये पण शिकायला होता, Yes, त्यामुळे yes. तुम्ही तिथली डेव्हलपमेंट बघितलेली आहे. आणि स्वतः मास्टर्स आर्किटेक्ट आहात. या तिन्हीच्या कॉम्बिनेशन मधनं आता प्रश्न आहे तो म्हणजे जळगावची जर ओव्हरऑल डेव्हलपमेंट आपल्याला पुढच्या 15-20 वर्षात बघायची असेल तर हम्म. बिंग आर्किटेक्ट तुम्हाला काय वाटतं, कुठल्या सेक्टरवर, कुठल्या फील्डवर आता काम करण्याची गरज आहे? जर आपल्याला पुण्या मुंबई सारखं, कारण आता आपण टायर 4 सिटीमध्ये Yes, आपण yes, काउंट yes. करतो जळगावला, जर उद्या भविष्यात आपण टायर 1 सिटीमध्ये आणायचं असेल तर कुठल्या फील्डवर जास्त आता काम झालं पाहिजे? सो स्टार्टिंग विथ फ्युचरिस्टिक अप्रोचने म्हणजे जे मी म्हणेल की फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला सस्टेनेबिलिटी जे आहे ते इनकॉर्पोरेट करणं इज अ मस्ट. बिंग की आमच्या म्हणजे जळगावचं जे टेम्परेचर इज बीन इन्क्रीजिंग हो. फॉर द पास्ट ओव्हर हो. ऑफ अ डेकेड ऑर 2 बरोबर. डेकेड्स हो. तर ते एक सगळ्यात पहिले माझं एक सजेशन राहील की ते आपण सगळे मिळून त्याच्यात आपण प्रमोट करू त्याला. आणि सेकंडली आता जे कमर्शियल स्ट्रक्चर्स आहे आता तर रेसिडेन्शियल खूप बूमिंग आहे म्हणजे जे आपलं कन्स्ट्रक्शन बिल्डिंग वगैरे जे चालू आहेत साईट. व्हॉट माय सजेशन वुड बी की जर आपण पार्क्स म्हणा किंवा रेक्रिएशनल एरियाज जे आहेत ते इकडे थोड्या फारशा कमी आहेत. ते जर आपण हे करू तर टुरिस्ट प्लेसेस पण आपल्या वाढतील. आपल्याजवळ अजंठा केव्ज आहेत म्हणजे बऱ्यापैकी आपल्याजवळ टुरिस्ट डेस्टिनेशन्स पण आहेत तर ते एक हेल्पफुल राहील. आणि सेकंडली वुड बी IT इंडस्ट्रीज जर आपण प्रमोट केले तर इकडचे जे म्हणजे पॉप्युलेशन आहे ते युथ जळगावच्या रूट सोबत कनेक्टेड राहतील. तर एक हे माझं सजेशन. तुम्ही फार महत्वाचा मुद्दा सांगितला अर्बन प्लॅनिंग मधला, की हे जे असे रिक्रिएशनल आहेत त्याच्यामुळे टोटल सोसायटी अपलिफ्टमेंट पण होत असतं. सोसायटी गॅदरिंगसाठी एक चांगल्या कॉमन प्लेसेस असतात ज्या जळगावमध्ये कदाचित मिसिंग आहेत. तर मग तुम्हाला काय वाटतं की मग गव्हर्नमेंटनं काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत जर अशा प्लेसेस इथं डेव्हलप करायच्या असतील तर, याच्यासाठी आणि IT साठी? ओके. सो गव्हर्नमेंट कडून ज्या स्टेप्स घेतल्या जायला हवेत ते माझ्याच दृष्टीने आहेत की जे ऑलरेडी अलॉटेड DP प्लॅन मध्ये जे ओपन एरियाज आहेत समजा जे मेहरून लेक आहे आपल्या इतका सुंदर त्याच्या आजूबाजूला जे जागा असतील किंवा मग जे म्हणजे आहेत बऱ्याचशा ओपन स्पेसेस ते जर आपण कम्युनिटीसाठी छोटे छोटे पार्क्स म्हणा लहान मुलांसाठी म्हणा ते डेव्हलप केले तर ते एक मेन राहील. ओके. आणि IT साठी काही सजेशन्स की जर त्यांना इकडे आणायचं असेल, कारण आता पुणे मुंबई बेंगलोर अशा सिटी, हैदराबाद अशा सिटीमध्येच सगळं IT लिमिटेड राहिलंय. अजून ते अशा सेकंड टायर 3rd टायर सिटी पर्यंत आलं नाहीये. तर त्याच्यासाठी काही तुम्हाला वाटतंय? IT इंडस्ट्रीज साठी म्हणजे मेन म्हणजे आता आपल्याकडे MIDC मध्ये बऱ्याचशा इंडस्ट्रीज तशा आहेत पण जे IT रिलेटेड तितके आपल्याजवळ नाही आहेत. तर ते त्यांच्यासाठी मे बी गव्हर्नमेंटने प्रोव्हिजन करून जे कॉलेजेसशी रिलेटेड असतील लँड्स तिथे समजा जर त्यांनी लीज आउट केलं म्हणा किंवा काही असेल तर ते होऊ शकतं. आणखीन एक प्रश्न, तुम्ही आता मास्टर्स पण केलेलं आहे पण आता ही टेक्नॉलॉजी इतकी डे बाय डे बदलतीये तर असं वाटतं का की अजून कुठला कोर्स ह्याच्या सोबत करायला पाहिजे किंवा केला पाहिजे, किंवा असं काही सजेशन की अरे हे अजून हेल्पफुल राहील? कोर्स म्हणजे मास्टर्सच्या पुढे पण म्हणजे एज्युकेशन तर इट्स अनलिमिटेड तर ते येत म्हणजे ते तर आपण कधी त्याच्याशी हे नाही. तर माझी पर्सनल इच्छा आहे की थोडं सस्टेनेबल प्रॅक्टिस मध्ये मी बॅम्बू वर्क मध्ये काहीतरी अजून पुढे जर शक्य झालं तर मग मी ते नक्की हँड्स ऑन स्किल्स
थोडं शिकायला मला मिळालं, तर शिकायला मग मी मिळालं. ते अजून ऍड ट्राय ऑन होईल करेन. आणि जे हा. तुमचं विजन आहे त्याच्याशी ते येस मॅच होईल येस येस. सस्टेनेबिलिटीच्या. तर आम्ही ट्राय करतो की जे त्यांचे हम्म. एलिव्हेशन्स असतील, काही हम्म. असतील, तर त्याच्यात आपण ते ते इन्कॉर्पोरेट इन्कॉर्पोरेट करूया. करू. ओके. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जसं सिमेंट महत्वाचं आहे तसं स्टीलही महत्वाचं आहे. येस. तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? त्याची स्ट्रेंथ, क्वालिटी ऍट द फर्स्ट ते ओके. आहेत. मग आपले जे पण ते आम्हाला ऍक्च्युली जे पण आपल्या स्ट्रक्चरल लोडिंग जे पण येतं, जे फसाड्स असतील हम्म. किंवा मग आपला बिल्डिंग असेल, तर त्या प्रत्येक बिल्डिंगच्या दृष्टीने आपल्याकडे व्हरायटीज जे पण आपल्याला करता येईल ते ते- हेल्पफुल राहतं ओके, थोडं. ठीक आहे. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही आजवरच्या कुठल्या प्रोजेक्ट मध्ये वापरलंय का? येस, आता जे रिसेंटली जे मी कक्कडजींचा प्रोजेक्ट म्हणत होती, तिथे ओके. आम्ही C4X ब्लॉक्स जे युज केले त्याच्या सोबतच आम्ही कॉन्क्रिटिंग केलं होतं, तर ओके. ते आम्हाला खूप हेल्पफुल होतं हेल्पफुल तिथे होतं आणि त्याच्यात steel आयकॉन use स्टील करणं. वापरलं तुम्ही. येस येस, तिथे सो icon तुमचा steel आयकॉन स्टीलचा वापरलं. एक्सपिरियन्स कसा होता? फ्रॉम डिलिव्हरी पॉईंट ऑफ व्ह्यू, फ्रॉम सर्व्हिस पॉईंट ऑफ व्ह्यू, फ्रॉम कॉस्ट पॉईंट From ऑफ व्ह्यू? start to end and to the costing, including the client, we were satisfied and ओके, it was really म्हणजे the best thing that क्या we- बात आहे. चलो, आणि आता एकदम शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या फील्डमध्ये आता तुमच्यासारखे जे यंग आर्किटेक्ट येत आहेत, Yes. ते तुमचे ज्युनियर्स येतात, त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून, एक फ्रेंड म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल, काय ऍडवाइस द्याल? ऍडवाइस वुड बी के म्हणजे जे पण आपल्याला लहान म्हणजे फॉर द ज्युनियर्स आय वुड सजेस्ट की जे पण आपली इच्छा असेल ऑफकोर्स गो विथ दॅट. जसं मला डॉक्टर नाही, मला आर्किटेक्ट बनायचं क्या होतं, तर बात मी तसं फॉलो हो, केलं. हो. अँड द अदर थिंग वुड बी की आपण फ्युचरिस्टिक विचार करून जर आपण सस्टेनेबिलिटीला प्रमोट केलं तर दॅट वुड बी हेल्पफुल टू ऑल ऑफ अस. क्या बात आहे. सो हे होते यंग आर्किटेक्ट रसिका सेठ, आणि त्यांनी जसं सांगितलं तसं दिल की सुनो लोगों की मत सुनो, हे पहिला पार्ट आहे त्यातला. कारण की तुम्हाला जर मनात आवडत असेल तर तुमच्या ते कामात उतरेल आणि तुम्ही काम चांगलं करू शकाल. आणि सगळ्यात महत्त्वाचं सस्टेनेबिलिटी. कायम आपण असं म्हणतो की देशाची डेव्हलपमेंट ही इंजिनियर आर्किटेक्टच्या हातात आहे, पण एका गाव पातळीवरनं याची सुरुवात होते आणि त्या जेव्हा इंजिनियर आर्किटेक्टला वाटेल की माझ्या गावात सुद्धा मी असं काहीतरी इम्प्लिमेंट करेन, तेव्हा ती देशाची डेव्हलपमेंट होईल. तर तो विचार इथून सुरुवात होतो. तर पुन्हा एकदा तुमचे आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.